हाय नमस्कार. एवढं मी करते, एवढं सगळं हे करते, कुणाला काय माझं पडलेलं नाही. कुणाला काहीच माझं पडलेलं नाही. एवढं कष्ट करते मी, माझ्या जीवाला बघत नाही. कष्ट करून लेकरा बाळासाठीच आणते ना, कुणासाठी आणते? ज्याला काळजी पाहिजे होती त्याला तर काळजी नाही, तो तर वळू हिंडतो माझ्यामुळं स्थानी लेकरं सोडून. आजपर्यंत लहानाची मोठी मी केली, मी जगवली. त्यांचं दुःख सुख मी बघितलं. त्याने काय बघितलं? काय नाही बघितलं. जसं पाहिजे तसं संस्कार दिले, जसं माझ्याच्याने होतंय. आज अन्वी, तुम्हाला खोटं बोलत नाही, अन्वी वर्षाच्या आत तिला मी दूध सोडलं, तिला बाहेरचं दूध चालू केलं, मी कामं चालू केली. मोठीला तसंच मी त्यांना स्वतःच बाया 3-3 आणि 4-4 वर्ष लेकराला मांडीवून खाली सोडत नाही. पण मी एवढं कष्ट केलं की माझं आन सुद्धा मला विचारते, माझा हात सुद्धा मला विचारतात की तू किती कष्ट करते, तू तुझ्या जीवाला बघत नाही. मी मला कोणची गोष्ट आवडली तरी मी घेत नाही. आज ही यांचा बिस्किट पुडा माहित नाही, या धळबद्र्याचा बिस्किट पुडा माहित नाही लेकरं. त्याला विचारलं ना तर तू कधी बिस्किट घेतलं आणि कधी लेकरांना कपडे घेतले? कधी त्यांनी कपडे सुद्धा घेतले नाहीत. आज मी एवढी मोठी लेकरं केली, आज मी ईदपर्यंत आली तरी कोणाला काही पडलेलं नाही. प्रत्येक जण आपलं आपलं बघतंय, आपलं आपलं बघतंय. अरे आपलं आपलं बघण्यापेक्षा तुम्ही ती विचार करा की त्या पायीच्या पाठीमागं 2 लेकरं आहेत, ती एक अपंग आहे, काय म्हणून लागत नसेल. तुम्ही आज कसं माहितीये का, आज मला थोडंसं एवढं आठवलं, रोजच आठवतं. मी झोपताना सुद्धा माझ्या ध्यानातनं विचार जात नाही. आज घरामध्ये खायला काय नाही तरी लोकांना आम्ही हसून दाखवतो, आम्ही जेवलो, आम्ही खाल्लं, आम्ही हे खाल्लं. का तर लोकांना कमी नको दिसायला. आज एवढी इज्जत कमवली तरी कुणाच्या दारात पळीभर आमटी मागायला गेलं नाही, शेजारी पाजाऱ्यांना बोलायला गेलो नाही. शेजारी पाजारी आमच्यात येतात पण आम्ही त्यांच्यात जात नाही. पण आज विषय असा निघला की आज माझं मन एवढं दुखलं की ते मी विचार नाही करू शकत. कारण एका आईला जर सपोर्ट चांगला असेल ना तर ती आई काय पण जिंकते. मरणाच्या दारात जाते, मरणाच्या दारातनं सुद्धा येते. जर त्या आईचाच खालीपणा होत असेल तर त्या आई म्हणणार आहे ना, खरंच आज मोबाईल मध्ये माणूस फोटो ठेवतात लेकरा बाळांचं. आज तो मोबाईल वापरतो पण त्याच्या मोबाईल मध्ये त्याचं स्वतःचा फोटो असतेल, स्वतःच, त्याच्या एकही लेकरांचा नसेल. आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याच्या मोबाईल मध्ये नंबर फिट केलाय, तर कधी विचारत नाही फोन लावून की लेकरं बरे आहेत का. मला सोडा, मला नाही विचाराय पाहिजे. आज एवढी इस्टेट त्यांनी ऐकली तरी पण मी त्यांना 1 रुपया मागत नाही आणि मागणार पण नाही. पण त्यांनी स्वतःने लाजून असं म्हणाय पाहिजे की एक अपंग लेकरू आहे, ते पण आपलीच लेकरं आहे, आमचंच रक्त आहे. एवढं फुल नाही, फुलाची पाकळी धरा त्या लेकरांना काहीतरी करा. असं नाही. कारण जे ते बघते ते आपलं बघते. ज्याच्याकडे पैसा आहे का नाही तो लय मोठा माणूस. अरे तुम्ही पैसा काय म्हणतात ना, पैशाला आपण कमवतो, पैसे आपल्याला कमवत नाही. आणि माणूस माणसालाच कमवतं, इज्जत कमवतं. तुम्ही इज्जत तर कमवलीच नाही, तुम्ही इज्जतीच्या लायकीची बी माणसं नाही. कारण आणि माझं हेडव बघणारी बघतात हेडव. आणि बघा, बिंदास बघा, मला फरक पडत नाही. कारण आज माझं मन एवढं दुखलं ना
की ती विचार करू शकत नाही. मला मेसेज आज येतोय की तू कशी आहेस. अरे ते मेसेज करण्यापेक्षा ना तू फोन करून तर विचारला असतंस ना की माझी लेकरं कशी आहेत, तर मला आनंद झाला असता. तू आज दोन रुपयाचं पेला असशील आणि 10 रुपयाची निशा आणली असशील आणि तू आज कुणीकडे दिवस उगवला की तू आज मेसेज केला की तू कशी आहेस. अरे तुला माझं पडलेलं नाही, तुला लेकरांचं बी पडलेलं नाही. तुला कुणीतरी दुसऱ्याने तुझ्या मोबाईलमधनं मेसेज केला असेल, कारण मला माहिती आहे तुला मेसेज करता येत नाही. तुझी लायकी सुद्धा नाही कुत्र्या मला मेसेज करण्याची. आज तू लेकरांना काहीच तू बघितलं नाही, घेतलं नाही आणि तू घेऊ पण नको. तुझी लायकी सुद्धा नाही. तर या धर्तीवर तू चुकून जन्माला आलेला माणूस आहेस. किती दिवस खाचाल. शेवटी कितीही कमवलं ना खालीच ठेवून जायचंय. वरी घेऊन कोणच जात नाही. येतही जीवनात एकलंच आणि जातही एकलंच. काय पैसा घेऊन जाणार नाहीस तू. ज्या वेळेस तू मरशील ना त्यावेळेस का नाही, मला तर फोन आला ना कुणाचा, त्यावेळेस मी तुझ्या मैतीवर थोकायची तर नाहीच, पण तेवढी मानुक्षी आहे आम्हाला. तू कितीही कसाही वागलास ना तर तुझ्या नावाचं टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र घालते मी. कारण ती जे घालते ना तुझ्यासाठी घालत नाही, पण लोक म्हणतात नवऱ्यासाठी घालते, पण मी तुझ्यासाठी घालत नाही, मी लेकरांसाठी घालते. कारण आज दुनिया मला कष्ट करायची, बाहेर जायचं, ही करायचं, ते बघायचं. आज दुनिया कोणत्या नजरेने बघतात का नाही ही विचार तू करू शकत नाही कुत्र्या. पण मी त्याला सामना करून मी कष्ट गड्यांना खांदा मिळून कष्ट करते. आज तू माझं तोंड खवळलंच, कारण तुला मेसेज करायची गरज नव्हती आणि तू पेल्याचे ना तुझा मोबाईल कोणीतरी घेऊन मेसेज केला. तू कशी आहेस. आता तुम्ही म्हणता भावा बहिणींनो द्यायचं ताई विषय सोडून. मी विषय सोडून दिलं, मी त्याच्यावर बोलत पण नाही. त्याच्यावर आता लय तोंड जात आहे माझं वेगळीकडं. ही खरात खानदानच असली आहे नशिबात. आमचं नशीब खराब केलंच. तू माझं तर सोडत तळतळा, पण तू लेकरा बाळांचा सुद्धा तळतळा, एका अपंगाचा तळतळा घेतो. अरे कुणालाच वाटत नसतं लेकरं सांभाळून कष्ट करावा, कोणचीच बाय असं नसल. पण मी आज लेकरं एवढी लहान सोडून गेलेली आहे, कष्ट केले, तेव्हा मी आता 2 घास सुखाचं खाते आणि लेकरं माझी खात्यात. आज माझ्या डोळ्याला पाणी आलं, पण तू असा विचार केला नाहीस. केला तर असतास ना तर तू माणूस हा सिद्ध झाला असता आणि तू काहीतरी केलं ही सिद्ध झाला असतात. पण तू सोड, तू कशाच्या भरतीच्या करायच्या लायकीचाच नाही. माणूस ही लायकीचाच नाही. देव चांगल्या चांगल्याला नेतो, पण तुला कुठं विसरला काय माहिती. अरे जनाची नाही मनाची लाज ठेव जरा. तुला मेसेज तर तू केलास ना तर तुला मी बघतेच, कारण मला भीती नाही तिथं यायला. मी काय तुझ्या बापाचं खाल्लेलं नाही, त्यामुळं मी तिथं येऊन तुझे कॉलर धरून फक्त एवढंच की मी हेड काढू शकत नाही, तेवढे माझ्यात हिंमत नाही. पण तुझे कॉलर धरून तो मारू शकते एवढी हिंमत आहे माझ्यात. कळलं का. मग तू जरा बेतात राहा आणि मला बोलताना मेसेज करताना ना जरा ध्यानाने करत जा, मेंटेल. तर चला भावा बहिणींनो, मी एवढं बोलले का नाही, या खरात खांद्याने यांनी मला मेसेज केलाय तू कशी आहेस म्हणून. याच्यावरून माझी टोपीतली तू
मला विचारण्यापेक्षा तू लेकरं विचारले असतेस ना, जास्त आनंद मला झाला असता. मी स्वतःहून तुला फोन केला असतात की बरी येत रे, तू लई दिवसातनं विचारलं. पण तू मला विचारतोय, अरे मला कशाला विचारतो? मी मरून मेलेली आहे, मी लेकरांसाठी जगवती, कष्ट करती. तर चला जाऊ द्या, मला काय जास्त बोलायचं नाही, कारण आज माझं लई डोकं सरकलंय. आज याला मी याच्या जाग्यावर बसवते.